नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. मस्त असा पावसाळा पडतोय. पावसाळ्याच्या दिवसामध्ये आळीव म्हणजेच आळिंब त्याला म्हटले जातात किंवा आपल्याकडे त्याला मशरूमसुद्धा म्हटलं जातं. तर जे नॉनव्हेज न खाणाऱ्यांसाठी आज आपण अगदी साधी, सोपी आणि पटकनी चिकन मटणाच्या तोडीस तोड अशी आपण इथे मशरूमची थाळी बनवून घेणार आहे. तर चला पटकनी रेसिपीकडे वळूया. सगळ्यात पहिलं आपण इथे पीठ मळून घेतलेले चपातीसाठी. आता जर तुम्हाला चपाती नसेल खायची तर तुम्ही अगदी मशरूमच्या रस्स्याबरोबर तुम्ही बाजरीची भाकरी अगदी उत्तम लागते, तर तुम्ही बाजरीची भाकरी सुद्धा इथे बनवून घेऊ शकता. नेहमीप्रमाणे आपण इथे चपातीचं पीठ मळून घेतलेलं आहे, झाकून साईडला ठेवूया. आता इथे मी मशरूम घेतलेलं आहे. आपल्याकडे ना गावाकडे मशरूमला अळिंब म्हटलं जातात किंवा आळीवसुद्धा म्हटलं जातं, जे जमिनीत वारोळावरती येतं. तर इथे मी मशरूम घेतलेले कोमट पाण्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर ना मशरूम अनेकदा आपल्याला साफ करता येत नाही. तर काय करायचं, मशरूमच्या पाठीमागचा जो देठ असतो त्या देठ आपल्याला इथे काढून घ्यायचा आणि त्याच्या पाठीमागच्या बाजूने असं आपल्याला साल असं उचकटलं की लगेच साल अशी निघते. तुम्ही इथे बघू शकता. या पद्धतीने मशरूम साफ करून घ्यायचं, कारण ते मातीमध्ये येत असतात आणि मातीमध्ये जंतू किंवा खूप सारे बुरशीनाशक असे किटाणू असतात. त्यामुळे आपल्याला हे नेहमी वरचं साल असते ती काढून आपल्याला स्वच्छ असे मशरूम करून घ्यायचं असतं. तर या पद्धतीने आपण बाकीचं सुद्धा मशरूमवरची साल इथे काढून घ्यायचं. साल काढली की मशरूम एकदम पांढरं शुभ्र दिसतात. तुम्ही इथे बघू शकतात. अशा पद्धतीने आपण एकदम स्वच्छ आणि क्लीन असं मशरूम इथे साफ करून घेतलेले. आता इथे मशरूम काय करायचं, आपल्याला जसं आपलं चिकन असतं ना, शिजल्याच्या नंतर ना त्याचे पीस जसे बारीक होतात तसेच मशरूमचं पण अगदी तसंच असतं. त्यामुळे जास्त बारीक अशा फोडी करायच्या नाही, तर फक्त एका मशरूमच्या 2 अशा फोडी आपल्याला इथे करून घ्यायचा. देठाचा जो भाग असतो त्याचा सुद्धा आपल्याला 2 भाग इथे करून घ्यायचे. देठ अजिबात फेकून द्यायचं नाही. सगळ्यात जास्त प्रोटीन आणि जीवनसत्व हे मशरूमच्या देठामध्ये असतं. आणि त्यानंतर ना स्वच्छ परत एकदा आपल्याला एका पाण्याने ते धुवून घ्यायचं. जोपर्यंत त्याचं लाल पाणी निघायचं कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला ते चांगलं इथे धुवून घ्यायचं. त्यानंतर ना आपण इथे स्वच्छ धुवून घेतलेले परत एकदा कढईमध्ये पाणी घेतलेले आणि थोडंसं मीठ टाकून आपल्याला हलकंसं कोमट होईपर्यंत मशरूम आपल्याला गरम पाण्यामध्ये परत एकदा थोडंसं गरम करून घ्यायचं. ज्यामुळे काय होतं, त्यातलं सगळं काही किटाणू असेल ते निघून जातं. आता मसाला बनवून घेणार आहे आपण सगळ्यात जास्त. तर मशरूमची पातळ रस्साभाजी ना अगदी मटणासारखीच बनवायची असते किंवा चिकनसारखी बनवायची असते. तर वाटणसुद्धा आपल्याला चिकन मटणासारखंच बनवायचं असतं. प्रत्येकी 1 चमचा धने, जिरे, बडीशेप, पांढरे तीळ, खसखस, खडा मसाला आणि बेडगी मिरची 2 घेऊन आपल्याला भाजून घ्यायचं. त्यानंतर ना खोबरं आपण इथे असं बारीक काप करून घेतलेलं आहे. खोबरंसुद्धा आपल्याला तेल न घालता चांगलं इथे जरासा काळं होईपर्यंत इथे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर खोबरं आपलं इथे भाजून तयार झालेलं आहे. त्यानंतर ना कांदा मी इथे उभा चिरून घेतलेला आहे. कांदा आपल्याला घालून तेल घालायचं थोडंसं आणि कांदासुद्धा आपल्याला चांगला असा लालसर काळपट होईपर्यंत इथे आपल्याला परतून घ्यायचा आहे. मसाला आपल्याला अगदी आपण जसं चिकन मटणासाठी मसाला बनवत असतो अगदी त्याच पद्धतीने हा मसाला बनवून घ्यायचा, कारण त्याची चव जी आहे ना ती अगदी त्याच रशाप्रमाणे लागते. नॉनव्हेज न खाणाऱ्या आखाड महिना चालू आहे आणि नॉनव्हेज न खाणाऱ्यांसाठी खास आपण ही भाजी बनवते. कांदा आपण परतून घेतला की त्यामध्ये आपल्याला आलं, लसूण आणि 2-3 हिरव्या मिरच्या घालायच्या. त्यासुद्धा आपल्याला कांद्याबरोबर चांगल्या इथे परतून घ्यायच्या. त्यानंतर ना इथे टोमॅटो घेतलेला आहे, कढीपत्ता आणि कोथिंबीर मी इथे घेतलेले. टोमॅटो घातला की अर्धा चमचाभर आपल्याला ना यामध्ये मीठ घालायचं, कारण टोमॅटो पटकन शिजला जातो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे टोमॅटो आंबट असतो. मीठ घातल्यामुळे टोमॅटोचा आंबटपणा जो असतो तो अगदी कमी होतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे टोमॅटो पटकन शिजला जातो, त्याचा पूर्ण असा गाळ होतो. तर मसाला आपला इथे चांगला आपण शिजून परतून घेतलेला आहे. एका ताटामध्ये थंड करायला ठेवून पसरून ठेवायचा, म्हणजे पटकन थंड होतो. तोपर्यंत आपल्याला जो कोरडा मसाला आहे ना तो कोरडा मसाला आपल्याला इथे वाटून घ्यायचा. कोरडा मसाला वाटून घेतला की त्यानंतर ना आपल्याला यामध्ये जो ओला मसाला आहे तो आपल्याला इथे
घालून घ्यायचं. आता पाणी आपल्याला यामध्ये अगदी थोडंसं घालायचं आहे. कारण पाणी का घालायचं, कारण आपण जो कोरडा मसाला वाटून घेतला ना तो कांदा आणि टोमॅटोचा ओलसरपणा जो असतो ना तो पूर्ण शोषून घेतो. आणि थोडंसं पाणी घातल्यामुळे काय होतं, मसाला चांगला बारीक इथे वाटला जातो. तर इथे मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि मसाला एकदम आपल्याला इथे बारीक वाटून घ्यायचा. तर हा आपला थोडासा मसाल्याला हिरवा कलर येतो, कारण त्यामध्ये आपण कढीपत्ता आणि कोथिंबीर घातल्यामुळे. मसाला वाटून झाला की आपल्याला एका कढईमध्ये पळीवर तेल घालून घ्यायचं, जिरी मोहरी घालून घ्यायची आणि एक बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता चांगला परतून घ्यायचा. त्यानंतर ना त्यामध्ये मसाला घालून घ्यायचा, हळद, हिंग घातलेलं आहे, लाल तिखट, गरम मसाला आपल्याला घालून घ्यायचा, कांदा लसूण मसाला आपल्याला घालून घ्यायचा. जो स्पेशल असा घरगुती मसाला आपण बनवलेला असतो खडा मसाला, तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आणि व्यवस्थित आपल्याला ते हलवून घ्यायचा. आता यामध्ये आपल्याला एक सिक्रेट मसाला सुद्धा घालायचा आहे, पण तो सगळ्यात शेवटी आपण इथे घालून घेणार आहे. केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालून व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी आपल्याला इथे घालायचा आहे तो 1 चमचाभर मटण मसाला आणि वरनं थोडंसं एक पळीभर कच्चं तेल आपल्याला घालायचं, म्हणजे मसाल्याला चांगलं तेल सुटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मसाल्याला कलर खूप छान येतो. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मसाला चांगला हलवून घ्यायचा आणि झाकण ठेवून 5-6 मिनटं बारीक गॅसवरती मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. आता इथं मसाल्याला कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि तेलसुद्धा सुटल्या गेलेलं आहे. मसाला पूर्ण असा कोरडा झालेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे मशरूम घालून घ्यायचं. आता तुम्ही इथे बघू शकता मशरूम छान असं पांढरं शुभ्र आहे, पण नंतर ना मशरूमचा कलर बदलतो. मसाल्यामध्ये मशरूम व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि त्यानंतर झाकण आपल्याला यावरती ठेवायचं आणि अगदी 5 मिनिटभर का होईना मसाल्यामध्ये मशरूम आपल्याला इथे चांगलं शिजून घ्यायचं. आता अगदी चिकन मटणासारखं मशरूमला सुद्धा पाणी सुटतंय, हे तुम्हाला दिसेलच, बघू शकताय. जेव्हा आपण घातलं होतं तेव्हा अगदी कोरडा होतं, पण अगदी थोडंसं 5 मिनिटानंतर नाही ते बघू शकताय छान असं मशरूमला पाणी सुटलं गेलेलं आहे. त्यानंतर आपल्याला मशरूम हलवून घ्यायचा आणि इथे आपल्याला पाणी घालून घ्यायचं. आता आपल्याला इथे रस्सा किती घट्ट किंवा पातळ बनवायचा आहे त्यानुसार आपल्याला यामध्ये पाणी घालायचं. शक्यतो हा मसाला अगदी आपण जसं चिकन मटणाचा रस्सा बनवतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला तो पातळ बनवायचा असतो. व्यवस्थित हलवून घ्यायचं असतं. सगळ्यात शेवटी आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं असतं आणि परत एकदा आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली वरनं कोथिंबीर इथे घालून घ्यायची. तर इथे आपण कोथिंबीर घालून घेतलेली आहे. छान असा आपल्याला रस्सा हलवून घ्यायचा आणि रस्स्यामध्येच आपल्याला पळी अशीच ठेवायची आणि वरनं झाकण ठेवायचे. थोडीशी वाफ जाते असं झाकण ठेवायचं, त्यामुळे काय होतं रश्श्याला ना तरी खूप छान येते. तर इथे बघू शकता तरी मस्त आलेले, कलर सुद्धा खूप छान आलेला आहे आणि मशरूम अगदी पटकन शिजलं जातं. तर अशा पद्धतीने आपण इथे अगदी चिकन मटणासारखा इथे मशरूमचा रस्सा बनवून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथे भात लावून घेणार आहे. तर 1 वाटी तांदूळ घ्यायचं, जे आपण खातो तेच तांदूळ आपण नेहमीप्रमाणे घेतलेले, स्वच्छ धुवून त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि अगदी छोटा चमचाभर आपल्याला यामध्ये ना तूप घालायचं. त्यामुळे काय होतं भाताला छान असा तुपटपणा येतो आणि खायला एकदम मऊसूद असा लागतो. तर इथे तूप घालून घेतलेले व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं तांदूळ आणि झाकण लावून अगदीच आपल्याला 3-4 शिट्ट्या होईपर्यंत भात इथे कुकरला शिजून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपण इथे चपात्या बनवून घेणार आहे. आता मशरूमची भाजी कुणाकुणाला चपाती अजिबात आवडत नाही, पण तुम्ही इथे बाजरीची भाकरी, जसं आपण नॉनव्हेज बरोबर बाजरीची भाकरी खाल्ली जाते तसंच मशरूमच्या भाजीबरोबर सुद्धा अगदी चुरून बाजरीची भाकरी खाल्ली जाते. पण इथे जर तुम्हाला बाजरीची भाकर नसेल आवडत तर चपाती बनवू शकता, किंवा चपाती नसेल पाहिजे तर तुम्ही अगदी बाजरीची भाकरी सुद्धा इथे बनवून घेऊ शकता. चपात्या इथे आपल्याला बनवून घ्यायच्या आहे. गरमागरम आपल्याला जितक्या लागतंय तितक्या चपात्या बनवून घ्यायच्या. चपाती शक्यतो कडेला पातळ लाटायची आणि मध्ये थोडीशी जाड ठेवायची, त्यामुळे काय होतं चपातीना चांगली फुगली जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चपाती चांगली मऊ लुसलुशीत राहते. दोन्ही साईडने आपल्याला तेल लावून चपाती व्यवस्थित अशी खरपूस भाजून घ्यायची. तर या पद्धतीने आपण इथे बाकीच्या सुद्धा चपात्या आपल्याला इथे बनवून घ्यायच्या आहे. चपात्या बनवून तयार झाली की छान अशी आपण थाळी इथे बनवून घेणार आहे. मस्त असा पाऊस पडतोय, आखाड महिना सुद्धा चालू झालेला आहे आणि नॉनव्हेज न खाणाऱ्यांसाठी आपण व्हेजिटेबल म्हणून मशरूमचा छान असा मटणासारखा रस्सा बनवून घेतलेला आहे. गरमागरम चपात्या, गरमागरम भात आपण इथे बनवून घेतलेला आहे. वरनं छान असं पिळून घेण्यासाठी लिंबू तोंडी लावण्यासाठी कांदा काकडी आपण इथे बनवून घेतलेली. अशा पद्धतीने एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण ही थाळी बनवलेली आहे. तुम्हाला ती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मशरूमचा तुम्हाला रस्सा कसा वाटला हे सुद्धा
सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा. तुम्ही कशा पद्धतीने बनवताय ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला ही साधी सोपी नॉनव्हेज न खाणाऱ्यांसाठी ही थाळी आवडली असेल तर लाईक मात्र नक्की करा आणि तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने नक्की बनवून बघा. तर रेसिपी अशा पद्धतीने साधी सोपी दाखवलेली थाळी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब